नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे मी कारली घेतलेली आहेत। भरलेली कारली आपल्याला करायची आहेत। त्यासाठी इथे बघा, हे कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक ह्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे। मी सुकं खोबरं वापरलेलं आहे। इथे तेल घेतलंय, मीठ, हे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवलेली आहे। फोडणीला कांदा आणि काही हे आपल्याकडे आहेत हे सुके मसाले आपण वापरणार आहोत। त्याआधी आपण कारली पहिले चांगली स्वच्छ धुवून घेऊया आणि साफ करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीमध्ये मी कारलं साफ करून घेतलेलं आहे आणि एका कारल्याचे 2 भाग केलेत। हे बघा, आणि आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या मी काढून टाकलेल्या आहेत। आपण पहिले काय करणार आहोत, हे जे आहे ना कारलं, त्यामध्ये आहे ना आपण थोडं थोडं असं मीठ भरणार आहोत। म्हणजे मीठ लावायचं त्या कारल्याला, असं आतून चांगलं लावून घ्यायचं मीठ, म्हणजे त्या कारल्याला पाणी सुटतं। आता मी सर्व कारल्यांना असं मीठ लावून घेणार आहे। तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीमध्ये कारलं करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि चॅनलवरती जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। ही बघा, इथे आहे ना आपली कढई चांगली तापलेली आहे। तेल आता आपण इथे कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतोय आणि हे बघा, इथे आहे ना सर्व कारल्यांना मी इथे मीठ लावून घेतलेलं आहे आणि इथे आपलं बघा चांगलं तेल पण तापलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा तुम्ही माझ्या पद्धतीमध्ये असं कारलं करून छान लागतं। इथे आतमध्ये आपण कारल्यांना मीठ का लावलेलं आहे, कारण काय माहिती आहे का, मीठ लावलं ना तर त्याचा जो कडूपणा असतो तो पण कमी होतो आणि कारल्याला पाणी सुटतं। इथे तेलामध्ये हे चांगली कारली आता आपण फ्राय करून घेणार आहोत। फ्राय म्हणजे जरा तेलावरती अशी मस्तपैकी 10 मिनिट मंद आचेवरती आपण इथे कारली शिजून घेणार आहोत। कारली तेलामध्ये चांगली अशी परतून घेतली ना तर ती कडू लागत नाही, छान लागतात। नक्कीच तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण आवडतील। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे मग तुम्हाला कळेल। आता आपण काय करूया, याच्यावरती असं झाकण मारून ठेवूया आणि गॅस कमी करूया। आता 10 मिनिटांनंतरच आपण उघडून बघूयात। आपलं कारलं होतंय, शिजतंय, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। म्हणजे मसाले इथे भरायचे आहेत ना आपल्याला कारल्यामध्ये, ते इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे 1 चमचा। त्याचबरोबर ती इथे आलं लसूण पेस्ट वगैरे घेतलेली आहे ना, त्याच्यात हिरवी मिरची आणि थोडा कोथिंबीर पण घेतलेला आहे, हे पाव चमचा मी इथे घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे आपण ना कलरवाली काश्मीरी मिरचीची पावडर घेतो आहे कलरसाठी। त्याचबरोबर इथे घरगुती मसाला आहे हा 1 चमचा, हा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे, तर इथे 1 चमचा आणि थोडा आणखीन जास्त घेतलेला आहे। हे बघा, इथे थोडा गरम मसाला, इथे 1 चमचा धणे पावडर, थोडी हळद आणि आपण कारल्याला मीठ लावलेलं आहे ना, त्यामुळे आता मिठाचं प्रमाण आपण कमी करायचं, थोडंसं किंचितसं। बघा, इथे पाव चमचा इथे मी मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला सर्व हे मसाले सर्व एकजीव करून घ्यायचं। हे बघा, पाहू शकता तुम्ही इथे हे सर्व मी एकजीव करून घेतलेलं आहे। मसाल्यांची तर तयारी झालेली आहे। आपण बघूया कारलं कितपर्यंत शिजले। कारलं पण आपलं चांगलं असं वाफून झालेलं आहे, आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे ते। बघा, आता मी इथे गॅस बंद करते। ही जी कढई आहे ना, आपण कारलं शिजवलं होतं त्या कढईमध्येच मी कारल्याची भाजी करणार आहे। दुसरी कढई नाही वापरणार आहे, कारण तेल पण आहे। तर आता पहिले आपण काय करूया, पहिले इथे थोडं जिरं फोडणीला घालूया। हे बघा, पाहू शकता तुम्ही इथे मी कारली काढून घेतलेली आहेत। जिरं फोडणीला आपण कढईमध्ये घातलेला आहे। त्यामध्ये ना हा कांदा, 1 मीडियम साईजचा कांदा होता घेतलेला, तर हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा जो मसाला आहे ना, हा आपण असा कारल्यांमध्ये
हे बघा, हे कारल्यांमध्ये असा मसाला आपल्याला कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. आता सर्व कारल्यांमध्ये मी अशा प्रकारे मसाला भरून घेणार आहे. हे बघा, असा मसाला आपण सर्व कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. हे बघा, पाहू शकता सर्व कारल्यांमध्ये मसाला भरलेला आहे आणि हा मसाला एवढा उरलेला आहे. तर हा आपण टाकून न देता, हे बघा पाहू शकता आपला कांदा पण चांगला गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे. तर आपण हा उरलेला मसाला आहे ना, तो मसाला आपण ह्यामध्ये परतून घेऊया. ह्या मसाल्यांमध्ये सर्व मसाले घातलेले आहेत ना, त्याच्यामुळे आता काही आपल्याला यामध्ये मसाले घालायची गरज नाही आहे. आता मसाले जळू नये म्हणून थोडंसं किंचितचं आपण इथे पाणी घालतोय. तरी भरलेली कारली आपण सर्व यामध्ये सोडून देऊया. रेसिपीला लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला एक कमेंट पण करा. हे बघा, छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. जे कारलं खात नसतील ते पण खातील. हे बघा, हे थोडं डिशला मसाला लागला होता ना, तर त्याचं पाणी मी असं टाकते, म्हणजे आपला मसाले पण करपणार नाही आहेत. मला तर कारलं खायला आवडायचं नाही, पण माझ्या सासूबाईंनी मला एक दिवस असं कारलं करून खायला घातलं. त्यानंतर मी शिकले पण आणि खायला पण लागले. छान लागतं. आणि इथे पाहू शकता हा शेंगदाणे आहेत ना, भाजलेले आहेत, आबडधोबड मी वाटून घेतलेले आहेत. शेंगदाणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घाला, पण शेंगदाणे असे घातले ना वरून, तर ते कारलं खाताना जेव्हा ते दाताला शेंगदाण्याचे दाणे लागतात ना, तर त्यावेळेला खूप भारी लागतं खाताना. वरून कोथिंबीर आवडत असेल तर घाला. आता आपण काय करूया, कारलं तर आपलं शिजलेलंच आहे, त्यामुळे आता जास्त वेळ काही शिजत बसायची गरज नाही. फक्त 5 मिनिट एकदम मंद गॅस करायचा बारीक आणि 5 मिनिट झाकण मारून ठेवून द्यायचं. हे बघा, पाहू शकता तुम्ही इथे आपलं कारलं तयार झालं आहे. हे बघा इथे आपलं छान असं कारलं तयार झालेलं आहे. एक लाईक करा. धन्यवाद.